सांगा फक्त नाव तुमचं. मला काही तेवढं हे नाही नाही. माहिती नसतं फक्त नाव सांगा तुमचं. हां तेवढं सांगा. हां नाव संजय कसं भीमराव अनगोळकर. नाव कसं म्हटलं? संजय भीमराव अनगोळकर. तुम्ही आजोबांचे भीमराव अनगोळकरांचे कोण म्हणायचे? आमचे नातू. नाही तुम्ही नातू त्यांचे, त्या- तुम्ही त्यांचे नातू काय म्हणजे तुमचे आजोबा ते. हां, आजोबांच्या विषयी माहिती सांगा की काय कसे होते आजोबा, काय इथं करत होते ते किंवा आम्हाला काही तेवढं हे होत नाही. बरं इथं मामा येऊन गेले होते त्याविषयी काय माहिती आहे का तुम्हाला? नाही नाही नाही. कायच माहीत नाही. बरं मित्रांनो इथं काय माहिती आपल्याला मिळत नाही आणि ते मगाशी बोलला होता तुम्ही भरपूर, पण आता काय बोलत नाही. ह्या भीमराव अनगोळकरांचं घर हेच हां, हे आणि पहिला हेच होतं, ते आमचं पण तेच. हां मग इथं सासरला त्यांचं वैद्यांचं जे काय काम होतं ते इथं ह्या घरातच होतं. पहिला इथंच होतो, नंतर आता ते भाऊ दिवाळी झाल्यानंतर तिकडे हे केलं. ह्याच घरात होतं काम ते. पहिला ह्याच करत होतं, नंतर तिकडे हे केलं. बरोबर बरोबर. हे जुनं घर दिसतंय मित्रांनो इथं बघा हे. तर अगदी फार जुनं घर असं आहे. आणि तुमच्या घरात फोटो आहे का भीमराव अनगोळकरांचा? असला तर मला बघायला मिळालं. त्यांच्याकडे आहे का, त्यांनी आत गेले. आत आहेत काय? बरोबर सर्व सेपरेट आहे आम्ही आता. सेपरेट आहे काय? बरोबर ठीक आहे. शकेल भीमराव अनगोळकरांच्या विषयी आणि कोण सांगू शकेल असं कोण घरात कोण आहे काय म्हणजे तुमच्या आजोबांची बहीण वगैरे? नाही नाही, त्यांनी सर्व तिकडे आहे. आजोबांची बहीण किंवा तुमच्या वडिलांची बहीण किंवा वडिलांचे भाऊ वगैरे काय मारले ते. कोण नाही काय आता तसं? ठीक आहे. कारण तिथं पुस्तकामध्ये आपल्याला जन्म मृत्यू तारीख दिली होती. आजोबांचा मृत्यू कधी झाला ते सांगा? 1982ला. 1982. आजोबा कसे होते काय तुम्हाला वडिलांच्याकडे जरा तरी माहिती मिळाली असेल की काय होतं काय इथं करत होते? हां काय तेवढं हे नाही. काय पण माहीत नाही. चला चांग बोला बळवंताच्या नावानं चांग बोला. मित्रांनो खूप जुनं घर आहे. जरा बाहेरनं घर दाखवतो मी. खूप जुनं घर आहे, तुम्हाला बाहेरनं दाखवतो मी. हे बघा हे घर फार जुनं असं घर आहे. हे एवढा मोठा असा हे आहे दरवाजा आहे बघा. बस्ते गल्लीमध्ये अगदी म्हणजे अगदी जुनं घर आहे. तर ह्या ठिकाणीच मामा येऊन गेले असतील काय काय ह्या संदर्भात आपल्याला काही माहिती मिळत नाही किंवा ह्यांनासुद्धा काय त्या संदर्भात माहिती नाही. असो पण हे घर तरी आपल्याला बघायला मिळालं. महत्त्वाचं म्हणजे ते घरसुद्धा अनगोळकरांचं बघितलं, अनगोळकरांचं मंदिर पण बघितलं. सगळी माहिती आपल्याला मिळाली. चांगलं मित्रांनो निघूया आता इथनं. आणि इथं काकी एक आहेत त्या म्हणतात की इथं काकी एक आहेत त्या म्हणतात की पूर्वी वैद्यांच्याकडे त्या भरपूर तांग्यातनं आणि बैलगाड्यातनं लोक येत होती असं सांगतायत. तर आपण त्यांनाच विचारूया. त्यांना मराठी बोलता येत नाही, कन्नड बोलता येते. पण कन्नड ज्यांना आपल्या चॅनलवर कन्नड कळतं ते त्यांनी ऐकलं तर चालेल. आमचे आजा खूप चांगले होते. मिरज आणि बऱ्याच अशा ठिकाणाहून माणसं येत होती आणि त्यांना इथं आल्यानंतर औषध दिल्यानंतर बरं व्हायचं, बरं वाटायचं. ಅಜ್ಜಾಗ ಎಲ್ಲರೂ ಮಂದಿ ಬಂದು ಅಜ್ಜನ ಕಡೆದ ಚಲೋ ಆಗ್ತೈತೆ ಅನ್ನೋ ವಿಶ್ವಾಸ ಭಾಳ ಇತ್ರಿ. ಎಲ್ಲರೂ ಮಂದಿ ಬಂದು ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋದ ಕೂಡಲೇ ಆರಾಮ. आमच्या आजांच्याकडे आल्यानंतर आजार बरे होतात असा एक लोकांचा विश्वास होता आणि त्यामुळे त्यांची ख्याती वाढत गेली. ಅಜ್ಜ ಅಚಾನಕ ತೀರ್ಕೊಂಡ್ರಿ. ನೀವು ಅಜ್ಜನ ನೋಡಲ್ಲ? ನಾ ನೋಡಿಲ್ರಿ. तुम्ही तुमच्या आजांना भेटलाय का नाही, बघितलाय का नाही असं विचारलं मी आणि त्यांनी सांगितलं की मी नाही बघितलं त्यांना. ಅಜ್ಜ ಭಾಳ ಚಲೋ ಇದ್ರ ಅನ್ನೋದು ಇಷ್ಟ ಗೊತ್ತ್ರಿ ನನಗೂ. ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ರಿ. ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಇದನ್ನ ಸುನೀತಾ ಸಂಜಯ್ ಅನ್ಗೋಳ್ಕರ್. ನಿಮ್ಮ नातं ಏನು आजाಗ नातं ನೀವು ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ तुमचं त्यांच्याशी नातं काय विचारलं मी. ಅಜ್ಜಾನ್ ಸೊಸಿರಿ ನಾನು. सासरे ಹಾನ್ರಿ ಅಜ್ಜಾನ್ ಮಗನ್ ಸೊಸಿರಿ. मगन सासरे. ಅಜ್ಜಾನ್ आजांच्या मुलाची सून असं त्या सांगतायत. ಅವ್ರು ಬಂದಾಗ ನಾ ಇರಾಕಿಲ್ ಬಿಡ್ರಿ. ನಾ ಸಣ್ಣಾಗ ಇರ್ದಾಗ ತೀರ್ಕೊಂಡಾರ್ರಿ. थँक्यू थँक्यू. बाळूमा कृपा चॅनल आहेत रे. बाळूमा कृपा चॅनल. मित्रांनो खरंच छान माहिती मिळाली. बरं मिळाली नाही असं म्हणू शकत नाही, थोडी कमी मिळाली पण असू दे. घर तरी बघायला मिळालं आपल्याला. घर बघायला मिळालं आणि जिथं ज्या ठिकाणी वैद्यबुवा असायचे ते घर आपल्याला बघायला मिळालं. तर बस्ती गल्लीमध्ये भीमराव अनगोळकर हे ह्याच ठिकाणी वैद्यांचा व्यवसाय करत होते. तर इथं आजूबाजूच्या लोकांना सुद्धा बऱ्याचशा काय माहीत नाही कारण त्यावेळेस आता कोण नाही मित्रांनो. आता त्यावेळेचं कोण नाही आहे. आणि वैद्य इथं सेवा करत होते एवढं माहीत आहे.
हेच समोरचं घर ते वैद्य सेवा करतात ते माहीत आहे, पण मामा येऊन गेलेत काय याची कल्पना कोणालाच नाही आहे. चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं. इंडियन ऑइलची एक बिल्डिंग आहे आणि त्या इंडियन ऑइलच्या बिल्डिंगवर एक मस्त असा स्लोगन मला बघायला मिळाला इंडियन ऑइलचा. तर तिथं लिहिलं आहे पहिले इंडियन फिर ऑइल आणि वर त्याच्यावर लिहिलेलं आहे इंडियन ऑइल सॅल्यूट्स इंडियन्स हू पुट इंडिया फर्स्ट. खरंच हे एक आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे ह्या कंपनीची की पहिले इंडियन फिर ऑइल असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांचं जे काय फक्त स्लोगन लिहिलं आहे खरोखर छान आहे. इंडियन ऑइल सॅल्यूट्स इंडियन्स हू पुट इंडिया फर्स्ट असं त्यांनी त्याचं हे वर्णन केलेलं आहे. खरंच खूप छान वाटलं मला. पहिले इंडियन फिर ऑइल खरंच खूप छान. हां हां घ्या घ्या हो हो घ्या पाहिजे. मित्रांनो नमस्कार. इथं गगनबावड्यामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्य भेटलेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. मी विवेक दिलीप कडकर, शिवसेनेचा उपतालुका प्रमुख आहे पाचगावचा. व्हिडिओ रोज बघतोय आणि आम्हाला पण बाळूमामाचे जाऊन आम्हाला पण आशीर्वाद आहे. आशीर्वाद नाही गाव म्हणून पाचगाव. हा मूळ गाव पाचगाव. या श्रीमती स्वाती सतीश भांबुरे. मी रिटायर CO2 आहे. कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटला होते. आणखीन आम्हाला बाळूमामाचा अनुभव. बाळूमामा स्वतः एक दिवस माझ्याबरोबर फिरत होते युवा अवस्थेत. बाळूमामाने मला स्वतः पहिल्यांदाच गेलते. मी म्हटलं बाळूमामाना की मला माहीत नाही आता मामा मला कसं, तर मला बाळूमामाने एक रेणुका चट असणारी दिवसभर माझ्याबरोबर फिरत. आम्हाला आंबीला प्यायला दिली आणि बाळूमामा हे झाले. युवा अवस्थेत होते बाळूमामा. दर्शन दिलं. आशीर्वाद. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. हा मुलगा बाळूमामाला तुझं नाव सांग. जरा सांग की. संतोष भांबुरे. मित्रांनो नमस्कार. आपल्याला इथं आदलापूरमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्य भेटत आपण ओळख करून घेऊ. विशाल देसाई. तुम्ही तुमची ओळख सांगा की काय. विशाल देसाई मला तुमच्याकडे कोण भेटत असलं नाही असू दे काय असू दे काय. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. नमस्कार. इथं गडिंग्लज स्टँडवर आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्य भेटलेत. आपण त्याची ओळख करून घेऊ. नमस्कार. माझं नाव संदीप कांबळे. गिजोनी माझं मूळ गाव आहे आणि साहेबांचे व्हिडिओ खूप चांगले असतात आणि त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप लोकांना बाळूमामांच्याबद्दल माहिती मिळत आहे आणि बाळूमामांचे विचार ते पुढे पोचत आहेत. त्यांच्या या कार्याला माझा मनापासून सलाम आहे आणि ही सेवा ती पुढे आयुष्यभर अशीच करत राहो आणि यांच्या माध्यमातून खूप लोकांपर्यंत आणखीन बाळूमामांचे जे काही विचार असेल, जे काही श्रद्धा असेल, जे काय बाळूमामांचं सत्व आहे ते पुढे गेलं पाहिजे आणि यासाठी मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आज भेटून त्यांनी मला जो काय मला त्यांनी हे के म्हणजे शुभेच्छा दिल्या किंवा मला हे केलं त्याचा मी त्यांना फार मनापासून अभिनंदन करतो. खरंच मनापासून धन्यवाद. तुमच्यासारख्या व्यक्तींच्यामुळेच हे चॅनल पुढे चाललं आहे आणि मामांचं कार्य असंच पुढे न्यायचं आहे.